येतं आणि रंग पण चांगला येतो, स्वस्त पडतं. दात नाही घासायचे तुला, दात घासायचे नाही तिचीला, दात नाही घासायचं तुला. दे ठेवून ते ब्रश, त्याला नाही घासायचे का, त्याला दात नाही घासायचं. कुठे हा हा राहू दे, घासायचेच नाही त्याला दात. चल कुठे कुठे गेला गेला त्याला घासायचे नाही दात, दे ब्रश ठेवून नंतर घास. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आज आहे रविवार आणि रविवारचा दिवस म्हटलं म्हणजे सर्वांचेच थोडं उशिरा चालू असतं आणि रिचीचा आंघोळीचा दिवस असतो. रविवारीच घालतो त्याला आंघोळी आम्ही, कारण श्रेयालाही वेळ असतो आणि तीच घालते आंघोळ. आणि जेव्हा उन्हाळा सुरू होता, असा चांगला उन्हाळा असतो, तेव्हा 3-4 दिवसातून होते त्याची आंघोळ, पण एरवी रविवारीच. तर मेथीची भाजी केली अशी काळ्या पाण्याची, म्हणजे नुसतं शेंगदाण्याचा कूट आणि तिखट, हळद, मसाले वगैरे काही नसते याच्यामध्ये. चांगली लागते ही पण भाजी. याला इकडे काळ्या पाण्याची भाजी म्हणतात आणि बऱ्याच भागामध्ये वेगवेगळे प्रकार असतील, पण छान लागते ही भाजी. भाजी शिजते, शिजायलाही काही जास्त वेळ लागत नाही. इकडे चालू आहे रेचीची आंघोळ. जास्त उड्या मारते त्याच्यानं, थोडंसं बांधून त्याला आंघोळ घालते ती. आंघोळ करायला खूप आवडतं. आंघोळीचं नाव जरी काढलं तरी मागे मागे राहतो. झाली का आता अंग पुसणं, त्याच्यानंतर त्याचे केस विचारणं, 1-1.5 तास 2 तास जातात त्याच्यामध्ये. आणि याच्यानंतर त्याला लागते भूक, खूप भूक लागते. आता ते पुसते अंग, तोही झटकतो. एक मुळा लावला होता, मुळ्याचं झाड एकच आलं पण. आणि हे त्या दिवशी नारळ दाखवलं होतं मी, तर त्याला पण चांगलं आता पानं येऊन राहिली. हे चांगलं झालं ते. चल चाल, गुड बॉय, चाल. आवाज देऊ नका म्हणते त्याला. चाल रे, काय बोलत नाही. गेला 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 तू कर. घे पोळी, घे ग पोळी. चाल रे, चल ये 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 ते बाय थांबाला थांबाला यो 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 यो. देऊ देऊ का? हां देऊ आंबाल, आंबाल देऊ. मम्मी इकडे बाय. पनीर करायचं आहे आज आणि पनीरची भाजी पण करणार आहे. घरीच पनीर करते. तर हे फुल फॅटचं दूध मिळतं, फुल क्रीम आहे हे. याचं पनीर खूप चांगलं होतं. अगदी मार्केटमध्ये जे पनीर मिळतं दूध डेअरीवर, त्याच्यासारखंच पनीर होतं हे. तर हे या भांड्यामध्ये टाकून घेणार. अर्धा लिटरची एक पाऊच आहे ही. आणि ही एक अर्धा लिटरची, 1 लिटर आहे दूध. याला एक उकळी आणून घ्यायची. दुधाला उकळी येते तोपर्यंत एक भांडं घ्यायचं, त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची. एका वाटीमध्ये पाणी घेऊन ठेवलेलं आहे मी. याच्यावर एक कपडा घ्यायचा
हे बाजूला ठेवायचं. या वाटीमध्ये पाणी घेतलं, साधं पाणी. याच्यामध्ये टाकायचं हे व्हाईट व्हिनेगर. पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं. आता याला चांगली उकळी आली. उकळी आल्यानंतर गॅस बंद केला. बंद केल्यानंतर हे टाकायचं आहे, थोडं थोडंच टाकायचं आणि मिक्स करायचं. परत थोडंसं टाकायचं, परत मिक्स करायचं. जे राहिलेलं आहे ते पण आता टाकून द्यायचं. लगेच पनीर तयार होऊन जातं. आता हे याच्यामध्ये टाकायचं, या चाळणीत. 1 लिटर दुधाचं भरपूर पनीर होतं आणि जसं विकत आणतो आपण त्याच्यापेक्षा हे स्वस्त पडतं. याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे चांगलं धुवून घ्यायचं. जे आंबटपणा आहे त्याचा तो चालला जातो. व्हिनेगर जर नसेल तुमच्याकडे तर लिंबू टाकलं तरी चालतं. लिंबू नसेल तर लिंबू सत्व बऱ्याच घरी राहतं. आजकाल ते ढोकळ्यासाठी वापरतात तर ते पण चालून जातं. लिंबू सत्व पण चालतं याला. चांगलं धुवून घ्यायचं आहे, आंबटपणा नाही राहत. पिळून घ्यायचं, पाणी नाही ठेवायचं याच्यात जास्त. ताट ठेवते एक, त्याच्यावर हे थोडंसं असं, किती जाड करायचं त्याच्यानुसार हे असं ठेवायचं. याच्यावर हे पोळपाट ठेवायचं. 2 तंबाटे आहे हे याच्यात चांगले उकळून घेणार आणि काजू आहे 10-12 हे आता उकळून घ्यायचे. उकळतात ते चांगले. रविवार आहे त्याच्यामुळे काहीतरी नवीन भाजी पाहिजे, तर पनीर मखनी करणार आहे. पनीर मी याच्या अगोदर 2-3 वेळा करून पाहिलं, तर हे पनीर जे डेअरीमध्ये पनीर विकत मिळतं त्याच पद्धतीचं होतं, काहीच फरक नाही आणि स्वस्तात पडतं. त्यातल्या त्यात केव्हाही आपण करू शकतो, जेव्हा वाटेल तेव्हा ताजं ताजं आणि ताजं. म्हणजे भाजीलाही वापरलं तर भाजीही चांगली लागते. सकाळी थोडासा व्हिडिओ शूट केला, त्याच्यानंतर दुपारी काही केलं नाही. आज थोडंसं कामही नाही केलं आणि आरामही नाही केला. मार्केटमध्ये गेली होती थोडी, पण मार्केटमध्ये जायच्या अगोदर यांना एक फोन आला. मला असं तुम्हाला सांगावंसं वाटलं, अशा घटना बऱ्याच घडत आहे सध्या, पण यांना एक फोन आला आणि समोरची व्यक्ती जी होती ती हिंदी बोलत होती. म्हणे यांचा मुलगा आहे का तो? तर हे म्हटले हो, म्हणजे माझ्या सासऱ्यांचं नाव घेतलं आणि यांना विचारलं तर हे म्हणत हो त्यांचाच मुलगा आहे. बरोबर नावही सांगितलं त्यांनी. आणि मग म्हणे की त्यांच्याकडून मी पैसे घेतले होते आणि मला ते तुम्हाला परत करायचे, तर हाच नंबर फोनपे आहे का? यांना लगेच समजलं की काहीतरी घोळ आहे. ते म्हणत कशाचे पैसे घेतले होते? त्याच्यानंतर तो हिंदीतच, म्हणजे हे हिंदी बोलत होते आणि तेही हिंदीतच बोलत होते, पण मी तुम्हाला मराठीमध्ये सांगते. कशाचे पैसे घेतले होते, केव्हा घेतले होते? तर तो म्हणे की आता 1-2 महिन्यात झाले म्हणे घेतले. आता माझ्या सासऱ्यांना जाऊन आता 2 वर्ष होतात जवळपास, मेमध्ये. तर आता 1-2 महिन्यात झाले म्हणे घेतले. मग हे थोडेसे यानं बोलले त्याला की कशाचे पैसे आणि काय. लगेच तो शिव्या द्यायला लागला तिकडून की नंबर सांग म्हटलं तुला तर सांगून नाही राहिला. म्हणजे असं शिव्याही दिल्या आणि थोडंसं याच्यातही बोलला. मग हे लगेच म्हणत तिकडून की थांब म्हणे तुझा नंबर पोलीस स्टेशनमध्ये देतो. लगेच त्याने फोन कट केला. आता अशा घटना बऱ्याच होऊन राहिल्या. समजा यांनी जर नंबर दिला असता, त्याच्यानंतर ते OTP मागतात, जे बँकेमध्ये पैसे आहे ते सगळे गायब झाले असते. तर अशा घटना आता सगळ्यांना माहिती आहे, पण मला सांगावं असं वाटलं आपल्यासोबत जर घडलं आणि इतरांना सांगितलं थोडासा फायदा होऊ शकतो याचा. आज जर समजा चुकून असं सांगितलं गेलं असतं तर कदाचित मोठं नुकसानसुद्धा झालं असतं. तर त्याच्यामुळे सतर्क राहणं हे मोबाईलच्या याच्यामध्ये जास्तच झालेलं आहे. आता टमाटे पण उकळायला लागले चांगले,
तर हे उकळायचे नाही, पण त्याचं जे वरचं साल आहे ते असं निघलं पाहिजे. काजू पण उकळतात त्याच्याबरोबरच. चांगलं झालं हे. गॅस बंद करायचा आणि हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून याच्यावरच काढते. म्हणजे ते लवकर थंड होईल. रिचील मम खायची आज. रिचीला पनीर आवडतं. पनीर आवडतं रिचीला. याचे सालं काढून घ्यायचे आता आणि मिक्सरमध्ये याची चांगली पेस्ट करायची. एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. आता याच्यामध्ये तूप वापरायचं. तेल पण वापरू शकता तुम्ही, पण तुपाने वेगळी चव येते याची. जिरे टाकायचे. जिरे पावडरही चालते आणि जिरे पण चालतात. ते पनीरची हे कर ना का याच्या खाली पोळपा टाकायचं. याच्यामध्ये आता हे मसाला टाकायचा. मसाला जळायला नको, त्याच्यामुळे इथंच ठेव. हे पाहू शकता पनीर खूप छान झालं. अगदी सॉफ्ट होऊन जातं. आता याचे क्यूब कर. थोडंसं पाणी, जेणेकरून हा मसाला जळत नाही. लाल मिरची पावडर, धने पावडर हे टाकलं याच्यामध्ये. आता हे परत चांगलं होऊ द्यायचं. एका पावच्या वर झालेलं आहे पनीर हे. आणि दूध मिळालं ते 70 रुपयाला आणि हे एका पावच्या वर आहे. आणि तसं जर पनीरचा भाव पाहिला तर तो 100 रुपये पाव आहे आमच्या इकडे. तरी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे किमती असू शकतात त्याचे. देखील पनीर आवडतं. छान रंग याला. पूर्ण जे तूप आहे ते वर येतं आणि रंग पण चांगला येतो. तर तेव्हा याला आता पाणी टाकायचं. याच्यामध्ये ग्रेव्ही कशी ठेवायची त्याच्यानुसार पाण्याचा वापर करायचा. आम्हाला खूप पातळ पण आवडत नाही आणि खूप घट्ट पण नाही आवडत, मीडियममध्ये असते. थोडंसं पाणी टाकते आणि चांगले उकळू द्यायची. हे चवीप्रमाणे मीठ टाकायचं. याला चांगली उकळी आली की हे पनीर याच्यामध्ये सोडून द्यायचं. आता थोडा वेळ शिजू द्यायचा याला. याच्यावर तुम्ही सायसुद्धा टाकू शकता, पण आता साय नाही आहे घरामध्ये त्याच्यामुळे मी काही टाकत नाही. त्याच्यावर वरून साय टाकली की ते पण चांगले होते. आणि तिकडे रिचीचं जेवणसुद्धा सुरू झालेलं आहे. त्याला पनीर खूप आवडतं. नवीन लागते ही भाजी, म्हणजे वेगळी चव लागते. पालक पनीर बऱ्याच वेळा होत असते आणि ही पण आता काही वेळा झाली पण चांगली लागली आणि झटपट होणारी आहे. साय नाही आहे आज माझ्याकडे, तर त्याच्यामुळे थोडीशी उकळी आल्यानंतर जेव्हा भाजी उतरल्या जाते तर तेव्हा त्याच्यावर फ्रेश क्रीम टाकायची. जी घरामध्ये साय असते ती टाकायची, छान लागते. गॅस बंद करायचा आणि जेवण करायची.
वाजले 8. आजही सकाळपासून व्हिडिओ सुरू केलेला आहे. काय काय शूट केलं ते आता एडिटिंगच्या वेळेस समजेल. मध्ये श्रेयाने काहीतरी केलं शूट, मला नेमकं माहिती नाही. तर आता हा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्व जे घरातले कामं आहे, जेवणं भांडे ते सर्व आटोपले. त्याच्यानंतर काही साड्या आलेल्या होत्या ऑर्डर, तर त्यात मी तशा देत नाही, पूर्ण साडी चेक करते. प्रत्येक पदर न पदर पाहते, म्हणजे कुठे त्याला थोडी जरी डॅमेज असली की लगेच सांगते मी समोरच्या व्यक्तीला की डॅमेज आहे ताई, तुम्ही दुसरी घेऊ शकता. तर अशा 2-3 ताई आहेत की त्यांनी नंतर दुसरी घेतली. तर एका ताईने अगोदर एक साडी ऑर्डर केली होती, त्यांना ती खूप आवडली आणि त्याच्यानंतर त्यांनी आता परत 2 ऑर्डर केलेले आहे. तर मी जे व्हिडिओमध्ये दाखवते त्याला पाहूनच तुम्ही साड्या ऑर्डर करता आणि सर्वांना आवडून सुद्धा राहिल्या, त्याच्याबद्दल सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद. आणि त्या ताईने 2 ऑर्डर केलेल्या होत्या. बरीच लांब जाणार आहे ह्या पण साड्या. तर असाच प्रतिसाद कायम असू द्या त्याही चॅनलवर आणि याही चॅनलवर. सर्वांचे परत एकदा धन्यवाद.